Hello kids, how are you? Hope all of you are fine. Today I am going to teach you English subject. Open your textbook, page number 69. This or that. Look at the object, mark in the picture, say this is or that is, one has been done for you. So look at this picture. या पिक्चर मध्ये आपल्याला काय काय दिसत आहे? बॉय आहे, डॉग आहे, then eagle, aeroplane, then two kites here आहे. तर आपल्याला काय पाहायचं आहे? दिस और दॅट. एखादी गोष्ट जर आपल्या जवळ असेल, आपण तिला टच करू शकतो, तर आपण तिला काय म्हणायचं की धिस. फॉर एक्झाम्पल मी काय म्हणेल, धिस इज पेन्सिल, कारण मी याला काय केलेलं आहे? टच केलेलं आहे. मला याला टच करता येतं आणि ही कशी आहे? माझ्या नियर आहे, जवळ आहे. तेव्हा मी काय यूज करेल? मग धिस. ओके. आणि जर ही माझ्या अशी फार आहे आणि जर मला याला फिंगर करून दाखवायचं आहे, तर मी काय म्हणेल? दॅट इज पेन्सिल, कारण ही कुठे आहे? फार आहे. याचाच अर्थ जी गोष्ट, जी वस्तू, जी ऑब्जेक्ट आपल्या जवळ असतं त्याला आपण धिस म्हणतो, आणि जी गोष्ट, जे ऑब्जेक्ट आपल्या फार असतं, दूर असतं, त्याला आपण दॅट म्हणायचं. आता इथे पहा, इथे एक बॉय आहे आणि एक डॉगी आहे. ओके. इथे जे ॲरो दिलेले आहेत, आपल्याला त्या ऑब्जेक्टला धिस म्हणायचं की दॅट म्हणायचं आहे ते पाहायचं आहे. व्हॉट इज दिस? ईगल. आता हा कुठे आहे? या बॉयच्या कुठे आहे? तो फार आहे, म्हणून तो बॉय काय म्हणायला? दॅट इज अन ईगल. दॅट इज काईट, कारण ही काईट कशी आहेत? फार आहे, दूर आहे. दॅट इज अन एरोप्लेन. दॅट इज क्लाउड्स. याला काय म्हणेल तो? दिस इज रॉक, कारण हे कसे आहे? त्याच्या नियर आहे, जवळ आहे. दीज आर फ्लावर्स, हे सुद्धा त्याच्या कशा आहे? जवळ आहे. दिस इज डॉग, हा सुद्धा डॉग कसा आहे? त्याच्या जवळ आहे, म्हणून याला काय म्हणाल तो? धिस. सो इन दिस वे आपल्याला दिस और दॅट काय करायचं आहे? फाइंड आउट करायचं आहे. जी गोष्ट आपल्या जवळ असते, नियर असते, त्याला काय म्हणायचं आहे? धिस. आणि जी आपल्या फार असते, दूर असते, त्याला काय म्हणायचं आहे? दॅट. कम्प्लीट द सेंटेन्स विथ दिस और दॅट. आता इथे आपल्याला काय दिलेलं आहे पहा, दिस और दॅटचे सेंटेन्स दिलेले आपल्याला कम्प्लीट करायचं आहे. व्हॉट इज दिस? दिस इज बोट आहे ना, ही बोट दिलेली आहे. पण ही बोट कुठे आहे? नियर आहे की फार आहे? फार आहे, खूप आपल्या पाण्याच्या दूर आहे ना. तर याला इथे काय राईट डाऊन करायचं मग? दॅट. THAT, दॅट. दॅट इज अ बोट. अँड मॅप. हा मॅप काय आपण होल्ड केलेला, असं ते पकडलेला आहे, म्हणजे तिच्या काय आहे? तो जवळ आहे, म्हणून याला काय म्हणायचं मग? धिस. धिस इज अ मॅप. दॅट अँड धिस. Then let us sing. Wind the bobbin up, wind the bobbin up, wind the bobbin up, pull, pull, clap, clap, clap. Wind it back again, wind it back again. Pull, pull, clap, clap, clap. Point to the ceiling, point to the floor, point to the window and point to the door. Clap your hand together. 1, 2, 3. Put your hands on your knees. इथे पहा काही ऍक्शन्स आहेत आहे ना. इट मीन्स वाइंड म्हणजे गुंडाळणे, पुल मीन्स ओढणे, क्लॅप मीन्स टाळी वाजवणे, पॉइंट द सिलिंग म्हणजे असं काय दाखवायचं आहे आपल्याला? वरची भिंत. पॉइंट द विंडो, पॉइंट द डोअर. क्लॅप युअर हँड टुगेदर 1, 2, 3 अँड पुट युअर हँड्स ऑन युअर नीज. राईट द वर्ड्स इन द पोयम दॅट राईम विथ. आता इथे आपल्याला हे वर्ड्स दिलेले आहेत. आपल्याला पोयम मधले वर्ड्स शोधायचे आहे की याची आणि काय होणार आहे? राईम तयार होईल. काइंड, वाइंड. साऊंड एक आहे दोघांचा, काइंड अँड वाइंड. दीज आर रायमिंग वर्ड्स. देन सॅक, बॅक. BACK, बॅक. सॅक, बॅक. दीज आर रायमिंग वर्ड्स. देन फुल अँड पुल. PULL, pull, full, pull. These are rhyming words in this poem. Next is, how many times do these words come in the song? आता आपल्याला इथे काही वर्ड दिलेले आहे, या सॉन्ग मध्ये किती टाइम्स आलेले आहेत ते राईट डाऊन करायचे. सो फर्स्ट इज वाइंड.
इथे तुम्हाला फाइंड आउट करायचं वाईन किती टाइम आलेला आहे आणि इथे राईट डाऊन करायचं. देन पूल, क्लॅप अँड पॉइंट हे वर्ड यामध्ये शोधायचे आणि जेवढ्या वेळा आलेले आहे तो नंबर इथे राईट डाऊन करायचा आहे. लुक ॲट द पिक्चर, से द नेम्स ऑफ दिस ऑब्जेक्ट. आपल्याला हे पिक्चर दिसतंय, जिथे तुम्हाला ॲरो दिलेला आहे त्या ऑब्जेक्टचं तुम्हाला नेम सांगायचं आहे. डोअर, वॉल, सीलिंग, विंडो, बॉबिन, फ्लॉर. ओके. देन लेट अस राईट. कॉपी द लेटर बिलो, मूव्ह अलॉंग द ॲरोज. आता हे ट्रेसिंग तुम्हाला करायचं आहे. कॅपिटल लेटर्स दिलेला याला ट्रेस करायचं आणि बॉक्समध्ये राईट डाऊन करायचं आहे. दिस इज युअर होमवर्क. Okay, complete your work. Bye.